देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBTV मध्ये स्वागत करतो आहे। आपण आज नागपूरमध्ये आपल्याला माहितच आहे की हिवाळी अधिवेशन जो आहे सुरू आहे आणि दरडोई बहुतेक 4 ते 5 मोठे आंदोलन जे आहेत आपल्या मागण्या घेऊन अधिवेशनावरती जात आहेत। त्याचप्रकारे आज जो आहे अधिवेशनाचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी आपण माझ्या मागे जो आवाज ऐकत आहात तो आहे गाजर मोर्चा। मित्रांनो, गाजर मोर्चा ग्रामपंचायतीमध्ये जे कम्प्युटर ऑपरेटर असतात ज्यांच्याकडे आपण जातो ऑनलाईन कामं करतो ते ग्रामपंचायत ऑपरेटरांचा हा गाजर मोर्चा आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की 14 वर्षापासून शासन जो आहे हा आम्हाला गाजर दाखवत आहे, त्यामुळे त्या विरोधात शासनाच्या विरोधात शासनाला गाजर दाखवण्याचा हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। जाणून घेऊया मोर्चाचं काय उद्देश आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय का बरं आज ते एवढ्या मोठ्या संख्येने शासनाला गाजर दाखवणारा हा गाजर मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता आहे की या ठिकाणी जे आहे गाजर मोर्चा निघालेला आहे। शासनाला गाजर दाखवून हा मोर्चा जो आहे भवनाकडे जात आहे। संख्येने जे आहे ग्रामपंचायत कम्प्युटर ऑपरेटर संगणक ऑपरेटर जे आहेत आपल्या मागण्यांना घेऊन जे आहे या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेले आहेत। आपण पाहू शकता की बहुसंख्येने गाजर मोर्चा जो आहे 14 वर्षापासून शासन यांना गाजर दाखवत आहे, त्यामुळे शासनाला गाजर दाखवणारा मोर्चा जो आहे हा या ठिकाणी बहुसंख्येने आपल्या ग्रामपंचायतचे संगणक ऑपरेटर जे आहेत त्यांच्या मागण्यांना घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। आपण पाहू शकता की बहुसंख्येने ऑपरेटर या मोर्चामध्ये जमा झालेले आहेत आणि शासनाला गाजर 14 वर्षापासून शासनाने ज्यांना गाजर दाखवला आहे आणि आज ते विधान भवनावरती गाजर घेऊन शासनाला गाजर दाखवत आहेत आणि गाजर दाखवून त्यांना हे आठवण करून देऊ इच्छितात की त्यांनी जो आश्वासन दिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे, परंतु अद्यापही त्यांनी आपलं आश्वासन हे पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे आज त्यांना या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी गाजर मोर्चा त्यांना काढावा लागला आहे। आपण पाहू शकता की बहुसंख्येने महिला संगणक ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची सुद्धा एकच माग आहे की 14 वर्षापासून शासनाने जे आम्हाला गाजर दाखवलेला आहे तर तोच गाजर आज त्यांना दाखवून ही त्यांना आठवण करून देऊ इच्छितात की 14 वर्षापासून यांच्या मागण्या प्रलंबित आहेत व याच महिन्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आश्वासन दिलं की त्यांच्या मागण्या पूर्ण करू, परंतु अद्यापही त्यांच्या मागण्या ज्या आहेत हा पूर्ण झालेल्या नाहीत व त्याकरताच हा एक लक्षवेधी जो गाजर दाखव आंदोलन जो आहे हा विधान भवनावरती जात आहे। आपण पाहत आहात की बहुसंख्येने महिला ऑपरेटर सुद्धा हातामध्ये गाजर घेऊन शासनाला गाजर दाखवत त्यांना आठवण करू देत आहेत की तुम्ही 14 वर्षापासून आम्हाला गाजर दाखवत आहात, तर हा जो आहे एक दिवस तुम्हाला गाजर दाखवण्याचा शासन मायबाप 3300 रुपयाची पगारवाढ झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा अशा प्रकारचे फलक सुद्धा यांनी हातामध्ये घेतलेले आहेत आणि बहुसंख्येने महिला गाजर घेऊन आपण पाहू शकता आहे की या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील ह्या ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर आहेत, कम्प्युटर ऑपरेटर आहेत जे या आजच्या या मोर्चामध्ये हा अधिवेशनावरती मोर्चा जात आहे। धडक मोर्चा शासनाला गाजर दाखव मोर्चा जो आहे हा या ठिकाणी निघालेला आहे आणि आपण पाहू शकता आहे की बहुसंख्येने महिला तसेच पुरुष वर्ग ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी हा मोर्चा निघालेला आहे शुक्रवारी तलाव परिसरातून आणि जात आहे विधान भवनाकडे, तिथं अधिवेशन सुरू आहे। हा लक्षवेधी जो गाजर दाखव आंदोलन जो आहे हा विधान भवनावरती जात आहे आणि मागण्या एकच आहेत की 14 वर्षापासून तुम्ही आम्हाला गाजर दाखवत आहात, तर आता तरी शासनाला गाजर दाखवून त्यांना हे स्मरण करू इच्छितात की आमच्या मागण्या तुम्ही मान्य करण्याचा व पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु अद्यापही हा आश्वासन पूर्ण झालेला नाही। शासनाने यांना गाजर दाखवला आहे म्हणून हे शासनाला गाजर दाखवीत हा गाजर मोर्चा जो आहे हा विधान भवनावरती चाललेला आहे आणि बहुसंख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून जो आहे हा संगणक ऑपरेटर कम्प्युटर ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा
कम्प्युटर ऑपरेटर जो आहे हा या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे की बहुसंख्येने मोर्चामध्ये आलेला आहे आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत 14 वर्षापासून मागण्या ह्या प्रलंबित आहेत. तरी या ग्रामपंचायतमध्ये कम्प्युटर ऑपरेटर जे आहेत, संगणक परिचालक जे आहेत, त्यांच्या मागण्या ज्या 14 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि नेहमी शासन त्यांना गाजर दाखवत होतं. आज ते शासनाला गाजर दाखवीत विनंती करत आहेत की आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या. पाहू शकता आहे की बहुसंख्येने महिला पुरुष ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर जे आहेत, कम्प्युटर ऑपरेटर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. बहुसंख्येने आपल्या मागणीकरता हे गाजर हातामध्ये घेऊन रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा मोर्चा शुक्रवारी तलाव परिसरामधून चाललेला आहे विधान भवनाकडे आणि विधान भवनाकडे हा धडक मोर्चा गाजर मोर्चा जो आहे हा निघालेला आहे. आपण पाहू शकताय की बहुसंख्येने जे आहे हे ग्रामपंचायतीचे कम्प्युटर ऑपरेटर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत व आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात याकरता हातामध्ये गाजर घेऊन जे आहे ते विनंती करत आहेत की आमच्या मागण्या ज्या आत्तापर्यंत प्रलंबित आहेत त्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात व आम्हाला आश्वस्त करावं. हिवाळी अधिवेशनाचा हा 4था दिवस आहे आणि दररोज आपल्या मागण्यांना घेऊन मोर्चा निघतो आहे. हा एक लक्षवेधी मोर्चा जो आहे, गाजर दाखव, शासनाला गाजर दाखवणारा मोर्चा की शासनाने 14 वर्षापासून यांना गाजर दाखवलं म्हणून आज हे शासनाला गाजर दाखवून त्यांना माहिती करून देत आहेत की 14 वर्षापासून तुम्ही आम्हाला गाजर दाखवलं तर हा आमच्याकडून तुम्हाला गाजर आणि आमच्या मागण्या ज्या आहेत या अधिवेशनामध्ये पूर्ण कराव्यात. आपण पाहू शकता की या मोठ्या संख्येने आंदोलन जो आहे हा चाललेला आहे विधान भवनाकडे. मी ग्रामपंचायत कोरा अंतर्गत समुद्रपूर तालुका जिल्हा वर्धा आणि माझं नाव आहे शुभांगी गंडे. मी ग्रामपंचायत कर्मचारी ऑपरेटर आहे. काय हे 3,300 रुपये पगार वाढ काय मुद्दा काय? हा 3,300 रुपये पगार वाढ दिली आहे यांनी, पण अजून फाईल बनलेली आहे पण त्या फाईलवर अजूनपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी साईन नाही केली आहे. आज काय काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या आज आहे गांजर मोर्चा आणि त्यानुसार पगारवाढीसाठी आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जे संगणक परिचालक आहे त्यांची पण पगारवाढ झाली पाहिजे आमच्यासोबत आणि महिन्याच्या फिक्स तारखेला पेमेंट आले पाहिजे. माझं नाव नितेश रामराव काष्टे आहे. मी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे संगणक ग्रामपंचायत लोंढरी येथे संगणक परिचालक म्हणून काम करत राहू. मागील 15 वर्षापासून आम्हाला शासनाने मागील 15 वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासनं दिलेली आहेत आणि या आश्वासन देत देत आम्हाला आजपर्यंत काम करायला लावलं. शासनाच्या विविध कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईनच्या योजना असो, जसं शेतकरी कर्जमाफी असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा अनेक प्रकारचे 1 ते 33 नमुने असो, जन्म मृत्यू हे अहवाल आम्ही पूर्ण कामं हे ग्रामपंचायतला स्थानिक लेवलवर ग्रामीण भागामध्ये काम करत असून आतापर्यंत सरकारने आम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त आश्वासनं दिलेली आहे. पगारवाढीचे आश्वासन दिलेले आहे. बच्चूभाऊ कडूंनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या मानधनामध्ये 3,300 रुपये वाढ करू, ते सुद्धा आम्हाला त्यांनी दिली नाही आणि आम्ही शासनाचं वारंवार प्रत्येक काम हे ऑनलाईनचं असो म्हणून आम्ही करत आहोत आणि आज रोजी या विधान भवनावर आम्ही धडकणार आणि गांजर दाखवणार. सरकारनं आम्हाला गांजर धरायचं शेवटी भाग पाडलेला आहे आणि सरकारच्या अनुमते आम्ही सरकारला दाखवू इच्छितो की आम्ही ग्रामीण भागामध्ये सर्वात सुंदर आणि अतिशय चांगलं ऑनलाईनचं आणि आपल्या सरकारचं काम करत आहोत. तरी शासनाने आमची दखल घ्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे. धन्यवाद. आम्ही वर्धा जिल्हा कारंजा घाडगेमधून आलेलो आहे. संगणक परिचालक संघटना कारंजा घाडगे. 14 वर्षापासून आम्ही या संघटनेमध्ये काम करत आहे. ग्रामपंचायत कार्यरत आहे संगणक परिचालक म्हणून आणि आम्ही दरवर्षी 3,000पासून काम केलेलं आहे आणि आतापर्यंत आमचे थोडेफार तुटपुंजी मानधन वाढ झाली आहे. दरवेळेस आम्ही संघटना मोर्चामध्ये आंदोलन करतो, सहभाग घेतो आणि प्रत्येक वेळेस आम्ही मागणी करतो पण सरकार थोडेफार तुटपुंजे आश्वासन देतो आणि हे होऊन जाते. आता आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमचं ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा म्हणून आम्हाला मागणी मिळायला पाहिजे आणि
ग्रामसेवक ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे आणि आम्हाला कंपनीमार्फत न ठेवता शासकीय यंत्रणेमार्फत आम्हाला नियुक्त करायला पाहिजे आणि शासनाच्या जे मानधन जे शासनाने ठरवलं आहे किमान वेतन त्याच्यामधून आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. संगणक परिचालकांचा विजय असो, विजय असो. असो कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. संगणक परिचालकांचा विजय असो, विजय असो.